तूळ राशी, आता चतुर्थीपासून ते महाशिवरात्रीपर्यंत या 10 घटना घडणारच आहेत. ही भविष्यवाणी तुमच्यासाठी सत्य ठरेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्थीपासून महाशिवरात्रीपर्यंतचा हा काळ अत्यंत विलक्षण आणि परिणामकारक ठरणार आहे. अनेक दिवसापासून मनात साचलेली अस्वस्थता, अपूर्ण राहिलेली कामे, नात्यातील दुरावा, आर्थिक ताण आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता या सगळ्यावर जणू काही अदृश्य शक्तीने हात ठेवला आहे असा अनुभव तुम्हाला या दिवसात येईल. ग्रहांची हालचाल आणि काळाची दिशा तुमच्या बाजूने फिरत आहे. त्यामुळे जे काही बदल घडतील ते केवळ बाहेरच्या परिस्थितीतच नव्हे तर तुमच्या मनात, विचारात आणि निर्णयांमध्येही स्पष्ट दिसतील. या काळात घडणाऱ्या घटना अचानक घडल्यासारख्या वाटतील, पण त्या नियतीने खूप आधीपासूनच विणलेल्या असतील. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना, सहन केलेल्या अडचणींना आणि मनात जपलेल्या आशांना आता प्रतिसाद मिळू लागेल. म्हणूनच हा काळ फक्त बदलांचा नाही तर सकारात्मक बदलांचा, स्थैर्याचा, शांततेचा आणि उन्नतीचा आहे. या 10 घटना तुमच्या आयुष्यात आशेचा दिवा पुन्हा पेटवतील आणि पुढील वाटचालीसाठी नवीन दिशा देतील. प्रथम आहे, अडकलेले काम अचानक मार्गी लागेल. नियतीचा हस्तक्षेप. तूळ राशीसाठी गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी अडकून पडलेल्या होत्या. प्रयत्न असूनही यश मिळत नव्हते. कागदपत्रे, परवानग्या, निर्णय आणि लोकांचा प्रतिसाद थांबलेला होता. चतुर्थीपासून या परिस्थितीत ठळक बदल सुरू होईल. ग्रहांची हालचाल अशी होईल की तुमच्या बाजूने अचानक परिस्थिती वळेल. ज्या ठिकाणी तुम्हाला आता काही होणार नाही असे वाटत होते तिथूनच मार्ग खुला होईल. एखादी व्यक्ती जे आतापर्यंत दुर्लक्ष करत होती तीच व्यक्ती मदतीला येईल. हे फक्त योगायोग वाटणार नाहीत तर नियतीने ठरवलेली घटना असल्याची जाणीव तुम्हाला आतून होईल. आर्थिक स्थैर्याची सुरुवात. पैशांबाबतचा ताण सुटू लागेल. पैशांबाबत मनात असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागेल. थकलेले पैसे मिळतील, रखडलेले व्यवहार पूर्ण होतील किंवा अचानक एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सुरू होईल असे संकेत दिसतील. खर्चावर नियंत्रण येईल आणि उत्पन्न व खर्च यामध्ये समतोल निर्माण होईल. काही तूळ राशीच्या लोकांना या काळात भविष्यासाठी बचतीचा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल, जो पुढे खूप उपयोगी ठरेल. आर्थिक बाबतीत आत्मविश्वास वाढेल आणि आपण सावरतो आहोत ही भावना मनात ठाम बसेल. घरातील वातावरणात शांतता येईल. नात्यांची जखम भरून येईल. घरात गेल्या काही दिवसांपासून तणाव, अबोलपणा किंवा सततचे मतभेद जाणवत असतील तर या काळात त्यात मोठी सुधारणा होईल. संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील, एखाद्या जुन्या वादावर तोडगा निघेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दुरावलेली वाटत होती ती पुन्हा जवळ येईल. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपण सुरक्षित आहोत अशी भावना पुन्हा निर्माण होईल. नोकरी आणि व्यवसायात मानसन्मान वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही जे काम प्रामाणिकपणे करत होतात त्याची कदाचित योग्य दखल घेतली जात नव्हती, त्या मेहनतीला आता ओळख मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक, जबाबदारीत वाढ किंवा एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क, नवीन ग्राहक किंवा जुने क्लायंट परत येण्याची शक्यता आहे. या काळात घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार करतील. जुने अपूर्ण स्वप्न पुन्हा जिवंत होईल. आत्म्याला दिलासा देणारी घटना घडेल. मनाच्या खोल कुठेतरी तुम्ही एक स्वप्न जपून ठेवले होते. परिस्थिती, जबाबदाऱ्या किंवा अपयशाच्या भीतीमुळे ते स्वप्न मागे पडले होते. या काळात त्या स्वप्नाशी संबंधित एखादी घटना घडेल. एखादी संधी, एखादा संकेत किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा आठवण करून देईल की हे स्वप्न अजून संपलेले नाही. या जाणीवेने तुम्हाला आतून नवीन बळ मिळेल आणि आयुष्य पुन्हा अर्थपूर्ण वाटू लागेल. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. मनातील गोंधळ निवळू लागेल. गेल्या काही काळात तूळ राशीच्या अनेक व्यक्तींना मनात सतत विचारांचा गोंधळ, निर्णय घेण्याची भीती, भविष्याबद्दलची अनिश्चितता जाणवत होती. चतुर्थीपासून हा मानसिक ताण हळूहळू कमी होऊ लागेल. तुम्हाला स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळू लागेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत जो संभ्रम होता त्यावर अचानक स्पष्टता येईल. ध्यान, प्रार्थना किंवा शांततेत घालवलेले काही क्षण तुम्हाला आतून स्थिर करतील. मी योग्य दिशेने चाललो आहे ही भावना तुमच्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी देईल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. भावनिक अंतर कमी होईल. ज्या नात्यांमध्ये दुरावा, अबोला किंवा गैरसमज निर्माण झाले होते त्या नात्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू होईल. तुमच्या बोलण्यातील सौम्यता आणि समजूतदारपणा समोरच्याला जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जिव्हाळा निर्माण होईल. वैवाहिक जीवनात परस्परांची काळजी आणि सहकार्य वाढेल. एखादी मनापासून झालेली चर्चा नात्याला नव्या उंचीवर नेईल. आपण एकमेकांसाठी आहोत ही जाणीव दोन्ही बाजूंना दृढ होईल. आरोग्यात सकारात्मक सुधारणा होईल. शरीर आणि मन ताजेतवाने होईल.
लहान सहान त्रास, थकवा, निद्रा किंवा अस्वस्थता यामध्ये स्पष्ट सुधारणा दिसू लागेल. झोपेची गुणवत्ता वाढेल. सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवेल. काही तुळ राशीच्या व्यक्तींना या काळात चालणे, योग, प्राणायाम किंवा नियमित दिनचर्या सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. या छोट्या सवयी पुढील काळात मोठा फायदा देतील. मन शांत असल्यामुळे शरीरही हलके वाटू लागेल. शुभ बातमी मिळेल. मन आनंदाने भरून जाईल. या काळात एक अशी बातमी मिळेल जी तुमच्या चेहऱ्यावर अनपेक्षित हास्य आणेल. ही बातमी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. काही जणांना एखादी प्रतीक्षित संधी मिळेल, तर काहींना कुटुंबात आनंददायक घटना घडेल. ही बातमी तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देईल. महाशिवरात्रीला मोठा सकारात्मक वळण घेईल. नव्या सुरुवातीची चाहूल. महाशिवरात्रीचा दिवस तुळ राशीसाठी विशेष ठरेल. या दिवशी तुमच्या मनात एखादा महत्त्वाचा विचार ठाम बसेल. तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील काही महिन्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या दिवशी प्रार्थना, जप किंवा शांत चिंतन केल्यास तुम्हाला आतून एक वेगळी ऊर्जा जाणवेल. जणू काही आयुष्य नव्या दिशेने वळत आहे अशी स्पष्ट जाणीव होईल. हा दिवस तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांचा प्रारंभ बिंदू ठरेल. महाशिवरात्री जवळ येईपर्यंत तुम्हाला स्पष्ट जाणवेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे बदलून गेले आहे. जे प्रश्न तुम्हाला सतावत होते त्यांची उत्तरे मिळू लागतील. जे ओझे मनावर होते ते हलके होईल. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा जुळेल. जे स्वप्न धूसर झाले होते ते पुन्हा स्पष्ट दिसू लागेल. या काळाने तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून दिली असेल की संयम, श्रद्धा आणि सकारात्मकता यांची साथ असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी बदल घडतोच. महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा प्रतीक ठरेल. या दिवशी तुम्ही मनोमन घेतलेला निर्णय आणि केलेली प्रार्थना पुढील अनेक महिन्यांसाठी तुमच्या जीवनाचा मार्ग उजळवेल. तुळ राशीसाठी हा काळ आशीर्वादासारखा आहे, जो तुमच्या जीवनात शांतता, समाधान आणि यशाची नवीन पहाट घेऊन येईल.